आपण पाहू शकतोय अपूर्व हिरेंचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय आणि त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। आज ते भाजपमध्ये प्रवेश करता आहेत। नाशिकमधनं त्यांचा आता भाजपमध्ये प्रवेश पाहायला मिळतोय। या ठिकाणी चव्हाण सुद्धा आहेत आणि त्यानंतर माजी आमदार अपूर्व हिरे आता प्रवेश करतायत। आपण पाहू शकतो की कालपासून भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झालंय। काल प्रवेश झाल्यानंतर आज अपूर्व हिरे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत। अनेक महत्त्वाचे भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। अपूर्व हिरेंनी आता भाजपची धुरा सांभाळली आहे। त्यांना त्यांच्या समर्थक मोठ्या प्रमाणावर सहाय्य करतायत, घोषणा देत आहेत आणि नवनिर्वाचित भाजप प्रदेशाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादीचा प्रवीण मानेंच्या बरोबर ज्यांचे प्रवेश झाले असं मी घोषित करतो। तर आता तुम्ही इथे येऊन माननीय अध्यक्षांकडून प्रवेश करणं हे डिफिकल्ट आहे ना। नाव असतो मयूर दादा पाटलांचा झाला, बाबासाहेब चौरेंचा झाला, राजेश जामदार माननीय तालुका अध्यक्ष इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दरम्यान आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अपूर्व हिरेंचा आता भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। नाशिकमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे, याचे काय पडसाद उमटतील? नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर हा अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश मानला जातोय। कारण की या अगोदर देखील आहेत हिरे यांनी त्या ठिकाणी निवडणूक देखील आहे ती लढली होती आणि एक वेळ शिक्षक या मतदारसंघातून ते आमदार देखील राहिलेले आहेत। तर विधानसभेच्या वेळेस निवडणूक लढून हे 2 नंबरचे त्या ठिकाणी मतं आहेत प्राप्त झालेले होते। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते नाशिक मालेगाव या भागांमध्ये आहे तो फायदा होताना पाहायला मिळणार। त्याचबरोबर इंदापूरचे प्रवीण माने हे यांनी देखील आहे तो देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। तर राजू शेट्टी यांचे जवळचे सहकारी असणारे देखील एक नेते आहेत अनिल कदम करून त्यांनी देखील पक्षप्रवेश केलेला आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद। आपण पाहू शकतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता सक्रिय होत आहेत। मोठ्या घडामोडी घडतायत प्रत्येक शहरामध्ये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।